माणूस हा एक असा प्राणी आहे की त्याला आनंद हवा असतो, सुख हवं असतं. परंतु आजच्या आधुनिक व धावपळीच्या जगात नेहमी असं ऐकायला येतं की आपली संस्कृती नामशेष पावत चालली आहे. आपल्या पुढील पिढीला आपली संस्कृती कळेल की नाही. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात व या सणांमधून आपल्याला महाराष्ट्राची संस्कृती समजते. संस्कृती म्हणजे सण असे म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. तर चला बघूया महाराष्ट्राचे सण आणि आपली संस्कृती. नववर्षाच्या नवचैतन्याचा सण गुढीपाडवा आला, ढोल ताशांचा आवाज घुमला, दिव्य सणांच्या स्वागताला. मराठी वर्षानुसार सर्वात पहिला येणारा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते व येणारे वर्ष सर्वांना सुख समृद्धी भरभराटीचे व आरोग्यमय जावो अशी प्रार्थना केली जाते. तर चला बघूया गुढीपाडव्यावर आधारित हे गीत. पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. आषाढ महिना आला की अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतं ते पंढरपुरीच्या माऊलीचे. ना भूतो ना भविष्यती, कडेवर हात ठेवून भक्तांचा सांभाळ करणारा विठ्ठल रखुमाईचे रूप, याची देही याची डोळा आपण सर्वांना खूपच विलोभनीय वाटतं. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत पंढरपूरच्या वारीला. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. कोळीवारा सारा सजलाय गो, कोळी यो नखवो आयलोय गो. मासळीचा दुष्काळ सरू दे, दर्याचं धन तुझ्या होरीला येऊ दे. श्रावण महिना हा सणांचा राजा समजला जातो. या महिन्यात वेगवेगळ्या सणांची रेंचल असते. आपण आपल्यासमोर सादर करणार आहोत कोळी बांधवांचा लाडका सण नारळी पौर्णिमा. सण हा मांगल्याचा सण, सण हा श्रावणाचा सण, सण हा सागराच्या कृतज्ञतेचा सण, सण हा नारळी पौर्णिमेचा सण, सण हा नारळी पौर्णिमेचा सण. Yeah.
बेगीन बेगीन चला किनारी जाऊ देवाच्या पुंजेला. सन आयलाय गो नारली पुनवेचा. श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी या तिथीला कृष्ण जन्माष्टमी असेही म्हणतात. कृष्ण जयंतीचा सण खूप उत्साहात साजरा करतात. अगदी लहानापासून युवांपर्यंत गोविंदाहून दहीहंडी फोडून गोपाळकाळा साजरा करतात. गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला. गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला. गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा. गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा. आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा. आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा. टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा. हे नाद करायचा नाही औंधा आला 10 थरांचा गोविंदा. गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा. गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा. तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा. घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्रावण संपतात सर्वजण व्यग्र होऊन जातात ते आपल्या लाडक्या आराध्य दैवताच्या म्हणजेच गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करायला. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी असा 11 दिवसाचा हा काळ घराघरात उत्साह निर्माण करून जातो. आपल्या सर्वांच्या जीवनातील अडचणी दूर कर ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. देवा श्री गणेशा 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 देवा श्री गणेशा. ज्वाला सी जलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है. परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है. धरती अंबर सितारे हैं उसकी नजरें उतारे. डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे. करता साया तेरा हे देवा श्री गणेशा 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 देवा श्री गणेशा. गणपती उत्सवाचा उत्साह ओसरण्याआधीच अश्विन महिन्यातील देवीच्या नवरात्रीची चाहूल लागते. नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. देवीच्या 9 रूपाचं पूजन आणि भक्तिभावाने रंगलेले 10 दिवस श्री शक्तीचा अवमान करणाऱ्या सर्व नराधमांचा नाश करून आणि सर्व स्त्रीवर्गाला सुरक्षित आयुष्य लाभो हीच प्रार्थना करूया. आणि पुढील नृत्य सादर करतो तूच दुर्गा तूच भवानी.
जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी पाया खाली अंगार तारा डोळ्यात तलवार हो अंबेचा अवतार नाश करशील अंधार हे लख तो सूर्य जणू आई तुझ्या भारी महिषासूर भरतीनी तुझी तर तुझी न्यारी हे लख तो सूर्य जणू आई तुझ्या भारी महिषासूर भरतीनी तुझी तर तुझी न्यारी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी पण ती मिणमिणती असू दे तळहाती अंधाराच्या उंबरठ्यावर लावू प्रकाशाच्या फुलवाती एक पण ती मिणमिणती उजळू दे अंतरी विरघळेल अंधार नांदेल मांगल्य चराचरी नवरात्र व दसऱ्याची सांगता झाली की लगेचच दिवाळीचे वेध लागतात अंधकाराचा नाश करून जीवनात नवा प्रकाश आणणारा दिवाळीचा हा सण आपल्याला सुख समृद्धी आणि शांतीची अनुभूती देतो पुढील नृत्य दिवाळीच्या आनंदाला आणि संस्कृतीला समर्पित आहे पाना फुलाचे तोरण तारी अंगणी देखणी साजे रांगोळी उठण्याचा सुगंध साऱ्या शिवारी पसरू दे सुखाची चाहूल होऊ दे सारे दुःख ते विसरू दे फुलवाती अंगणात सोन सकाळी फुलवाती अंगणात सोन सकाळी सौख्य जाणू भरून आले आले ओंजळी आले ओंजळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी दिवाळी काही म्हशी ओवाळी काही म्हशी कोणाच्या माझ्या लक्ष्मीवनाच्या नवरात्र संपली की सर्व स्त्रियांसाठी मांगल्याचा समजला जाणारा सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात स्त्रिया हळद कुंकुवाचा कार्यक्रम करतात सुवासिनींना वाण देतात आणि आपल्या सांसारिक आयुष्यासाठी प्रार्थना करतात तसेच या काळात पतंग उडवण्याची सुद्धा प्रथा असते पतंग उडवणे व समोरच्याचा पतंग कापण्यासाठी चढाओढ असते तर चला बघूया पुढील नृत्य बाई मी पतंग उडवित होते चढा ओढीनं चढवित होते चढा ओढीनं चढवित होते गबाई मी पतंग उडवित होते गबाई मी पतंग उडवित होते पतंग उडवित होते गबाई मी पतंग उडवित होते शेवटचा महिना फाल्गुन महिना होळीच्या सणासाठी प्रसिद्ध आहे होळीचा सण म्हणजे रंगांचा सण होळीच्या काळात सर्वत्र रंगाची उधळण केली जाते
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये रंग उडवण्याचा उत्साह दिसून येतो. तर चला मग आपण पण या होळीच्या रंगात रंगून जाऊया. लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढलीया. एक राजा जो जनतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला, एक देवांच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रावर भगवा फडकविणाऱ्या सिंहाला, करोडो तोफांचा आणि लाखो मनांचा, त्या 350 वर्षातल्या प्रत्येक क्षणांचा, सह्याद्रीच्या रांगांचा, महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासांचा मानाचा उत्साह.